हिंदुस्तान, बाबा साहब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, बाबा साहब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो। डॉक्टर बाबासाहेब कराडचा डॉक्टर बाबासाहेब कराडचा सरकारचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब कराडचा डॉक्टर बाबासाहेब कराडचा माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो। बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो, माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। आज हमारे देश के गृह मंत्री आदरणीय बाबा साहब अम्बेडकर जी के अपमान में जो सदन के अंदर अमित शाह जी ने कहा है कि बाबा साहब क्या कर रहे हो, हमारे देश का हमारी भावनाओं को ठेस पहुंची है और उस भावनाओं को पूरे देश के अम्बेडकरी अनुयायी के तमाम मेरे देशभक्तों के मनों में ठेस पहुंची है कि जिस बाबा साहब ने संविधान लिखा, जिस बाबा साहब के संविधान पर चून कर आते हैं और अपनी आवाज़ उठाने के लिए दिल्ली के सदन में जाते हैं, पर आज गृह मंत्री अमित शाह जी ने जिस तरीके से हमारे बाबा साहब का संविधान का और बाबा साहब जी का अपमान किया है, उसी के लिए हम सभी साथी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आदरणीय पवार साहब के तमाम साथी यहाँ पर उपस्थित होकर निषेध व्यक्त कर रहे हैं कि गृह मंत्री जी, आपने सीबीआई और ईडी के मार्फत देश के अंदर सत्ता तो ला दी, पर हमारे बाबा साहब का अपमान हम कभी सहन नहीं करेंगे। हमारे बाबा साहब के संविधान को यदि 400 पार कर देते तो संविधान भी बदल देते ये भारतीय जनता पार्टी की सरकार। और आज खुले सदन में और पूरे देश के अंदर इस तरीके से हमारे बाबा साहब का अपमान किया है। बाबा साहब हमारे मनों में है, हमारे दिलों में है, हमारे भगवान है, हमारा बाप है और उन बाबा साहब के अपमान हिंदुस्तान कभी भी सहन नहीं करेगा। और आज पूरा देश, एक तरफ राहुल गांधी जी देश के संविधान के तौर पर बाबा साहब के अपमान के तौर पर मैदान में उतरे हैं, दूसरी तरफ जितेंद्र आव्हाड जी महाराष्ट्र के अधिवेशन में आवाज़ उठा रहे हैं। हम तमाम नगर सेवक और बाबा साहब के अनुयायी यहाँ पर पहुंचकर एक ही हमारा नारा है कि हम सभी तमाम साथियों ने नारा दिया है यहाँ पर कि बाबा साहब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, बाबा साहब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। माफी मांगो, माफी मांगो। अमित शाह माफी मांगो। या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आमचं दैवत, आमचा बाप, आमचे देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल निषेधार्थ वक्तव्य केलं। त्यांनी असं म्हटलं की या देशामध्ये सध्या आंबेडकर 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 बोलण्याची फॅशन आलेली आहे। मी आज अमित शाहांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फॅशन नाही, ते आमचं पॅशन आहे, आमचा संघर्षाचं ते प्रतीक आहे, आमची धगधगती मशाल आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आम्ही देवाचं नाव घेऊन मेल्यानंतर स्वर्गात जाऊ की नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु हजारो वर्ष ज्या दलित वंचित बहुजन समाजाला या जाती व्यवस्थेने जिवंतपणे नरकात ढकललं होतं, त्या समाजाला जिवंतपणे या पृथ्वीमध्ये स्वर्ग दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि म्हणून ते आमच्यासाठी देव आहेत, आमचं दैवत आहेत। आणि अशा दैवताचं देवराचं नाव घेण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही। आणि जे वक्तव्य अमित शाहजींनी केलेलं आहे ते गुर्मी आहे, एक अहंकार आहे त्यांच्यामध्ये। भारतीय जनता पार्टी सातत्याने समाजामध्ये तेढ निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं, समाजाचं देशाचं विभाजन करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि या संघ भाजपाई विचारधारेने केलेलं आहे। आम्ही या संघ भाजपाई विचारधारेला चॅलेंज करतो की तुम्ही ज्या प्रकारे 2 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याची हिम्मत केलेली आहे, पुन्हा हिम्मत करू नका। या देशातले आंबेडकरी समाज, दलित वंचित बहुजन, SC ST OBC मायनॉरिटी जर एक झाले तर तुम्हाला पळती भुई कमी पडेल, तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचे राहणार नाही। आम्ही आज ओमी कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचम कल्याणी यांच्या नेतृत्वाखाली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्व इथे माजी नगरसेवक, मुख्य पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली आम्ही मूक निदर्शन इथे करीत आहोत आणि या राज्य सरकारचा, या केंद्र सरकारचा, या अमित शहांचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आणि अमित शहांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला आंबेडकरी जनतेची, या भारत देशाची, या सर्व अनुयायांची माफी मागावी लागेल. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.